कांदिवलीमधील प्रकाश कॉलेज इथं बॉक्सिंग स्पर्धा भरवण्यात आली आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर आणि प्रकाश कॉलेज यांच्या संयुक्तरित्या बॉक्सिंग स्पर्धा भरवण्यात आली आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 700 ते 800 विद्यार्थी भाग घेतात। या स्पर्धेत जे विद्यार्थी जिंकून बाहेर निघतील त्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी आहे। तर बॉक्सिंगचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतो। यासंबंधी सुबोध रावराणे दर्शना राऊत यांच्याशी बातचीत केली आहे। आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांनी कांदिवलीतल्या प्रकाश कॉलेज येथे जिल्हा क्रीडाधिकारी व प्रकाश कॉलेज यांच्या संयुक्तरित्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप घेण्यात येत आहे। आपल्यासोबत काही अधिकारी आहेत आणि काही जे शिक्षक आहेत ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, काय म्हणाल, कशा प्रकारे आपण बॉक्सिंगचे चॅम्पियनशिप आहेत ते प्रकाश कॉलेज इथे भरवलेलं आहे आणि म्हणजे नेमकं कधीपासून आपण हे करतायत आणि कशा प्रकारे हे चालत आहे? ही टूर्नामेंट जी आहे ती 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहेत। ह्यामध्ये 85 शाळा आणि कॉलेजेस आहेत जे 550 विद्यार्थी याच्यात पार्टिसिपेट्स करणार आहेत। आमच्या तर सगळ्यात जास्ती म्हणजे 350 विद्यार्थ्यांनी बॉक्सिंगमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ही शासकीय क्रीडा स्पर्धा आहे। ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कंडक्ट केली जाते आणि ह्या स्पर्धेमध्ये मॅक्झिमम म्हणजे फक्त बॉक्सिंग हा एकच खेळ नसतो। शासकीय क्रीडा स्पर्धा ह्या कराटे, जुडो विविध ह्याच्यात होतात, पण जेवढा रिस्पॉन्स बॉक्सिंगला मिळतो तितका इतर कोणत्याच खेळांना मिळत नाही। वर्षा साळवी मॅडम ह्यांना मी त्याचं पूर्ण श्रेय देते, जे आमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत। विद्यार्थी अगदी तळागाळातून आलेले असतात आणि त्यांना ह्या मार्काची गरज असते आणि खरोखर म्हणजे खूप चांगलं हे चाललेलं आहे आणि ह्या खेळाच्या ह्याच्यातून आपला म्हणजे विकास होतो आहे विद्यार्थ्यांचा, त्याचा खूप आनंद वाटतो आहे। विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे खेळामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम प्रकाश कॉलेज आणि उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्तरित्या एक काम चाललेलं आहे। मी संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।